नमस्कार मंडळी. तुम्ही कांदा भजे खाऊन कंटाळा असाल तर मग बनवू आज कोबीचे भजे. कोबीचे भजे करण्यासाठी कोबी, चटणी, मीठ, जिरं, ओवा, सोडा, बेसन पीठ, कोथिंबीर, तेल एवढं साहित्य घेतलंय. कोबी कापून घेते. आपल्याला काय एवढा कोबी घ्यायचा नाही, आपल्याला लागण एवढा कोबी घ्यायचा आहे. अंदाजे पावशेर कोबी घ्यायचा आहे बघा. पीठ पण पावशेरचा अंदाज आहे. आपल्याला ह्याच्यात खपन तसं पीठ टाकायचे. एवढा कोबी घेतलाय, कापून घेते आता. अशा पातळ चकल्या काढून घ्यायच्या. मी कशी कापते असा कापून घ्यायचा कोबी. कोबीचे भजे बनवण्याची पद्धत माझी सेम कांदा भजे बनवण्याची पद्धतीसारखी पद्धत आहे बघा. आणि कुणाला जर कांदा आवडत नसला तर कोबीचे भजे बनवून खायचे. असं का आपल्याला असं फोडून घेते मी सगळं. सुट्ट सुट्ट करून घेतलं. भज्याला घालायसाठी कोथिंबीर कापते. आता बारीक कोथिंबीर कापून घेते. आता सोडा टाकून घेते आधी. सोडा आपल्याला थोडासा टाकायचा बघा. आता 1 चमचा चटणी टाकून घेते. मीठ टाकून घेते अर्धा चमचा. अर्धा चमचा जिरं टाकून घेते. ओवा पण अर्धा चमचा टाकून घेते. जसं लागेल तसं आता बेसन पीठ टाकून घेते. आपल्याला काय पाणी घालायचं नाही ह्याच्यात. आता मळीत मळीत बेसन पीठ घालते ह्याच्यात, जसं लागेल तसं. आपल्याला हे असे मळून घ्यायचे. कांदा भजे कसं आपण पिठाचं चुरून मळतो त्या पद्धतीनेच आता हे कोबीचं पण तसंच करायचं भजे आपल्याला. जसं लागेल तसं पीठ खपवायचं ह्याच्यात. असं चुरून मळल्यामुळं कसं ओलं व्हायला लागलं बघा. आता बेसन पीठ टाकून घेते थोडा. त्याचा बाकी काय त्रास नाही बघा, फक्त मळायचा त्रास आहे. असं चुरून घेऊन मळावं लागतं ह्याला लई वेळ, तेव्हा ह्याला पाणी सुटतं. असं मळून घेतलंय बघा. चुलीवर कढई ठेवून घेते. कढईत तेल टाकून घेते. आपल्याला तेल भरपूर टाकून घ्यायचं कढईत. जास्त तेल असेल तेवढं
भजे चांगले निघतात बघा तळून. कमी तेल असलं की खाली चिटकते जरा. तेल तापलंय, भजे सोडून घेते. आपल्याला जेवढं बसतं तेवढं सोडून घ्यायचं. किती भारी सुटलेत भजे बघा की. आता पलटी करून घेते जरा हे. दोन्ही अंगाने भाजते. चांगलं मस्त कुरकुरीत होतं तळून घ्यायच्यात आपल्याला भजे. चांगलं लाल भजे झालेत आता काढून घेते. बघा किती मस्त निघले. घेऊ आता दुसरा घाणा सोडून. सारखं असं हलवून पलटी करून घ्यायचं बघा भजे. म्हणजे काय होतं, दोन्ही अंगाने भाजतात सारखे. तेव्हा आता मस्त कलर आलाय, काढून घेते. हे झाले आपले कोबीचे भजे तयार. कोणाकोणाला आवडला असेल त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगायचं आणि यायचं खायला.